विलिनीकरणाच्या भीतीतूनच कटाचा संशय असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। विलिनीकरणास विरोध करणारा गट यामागे असावा अशी शंकाही आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या हालचालीच्या भीतीतून अजितदादांच्या अपघाताचा कट आखला गेला असावा रोहित पवारांनी ही शंका व्यक्त केली आहे। विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या गटाचा यामागे हात असू शकतो। रोहित पवारांच्या संशयानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे। याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी। नाहीतर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीएमध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा। त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा, आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। अपघाताची पोलखोल करण्यात आली आहे। रोहित पवारांना धोका आहे, अपघाताचा मुद्दा उचलल्यानं जीवाला धोका आहे। पत्नीसह संपूर्ण कुटुंबियांनी ही भीती बोलून दाखवल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। अजितदादांवरील प्रेमापोटी धोका पत्करून लढतोय असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। लढलो नाही तर पवार कसला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते। एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील, आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलं आहे, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे। पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा। जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत, ठीक आहे, भीती आहे। उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्तेसुद्धा त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत। उद्या जाऊन आपण बघणार आहोत। काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का, पण तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे। मला सुरक्षा कोण देणार? मला जास्तीत जास्त सुरक्षा माझे कार्यकर्ते देतील। माझी पर्सनल जी कुठली सिक्युरिटी असेल ती सुरक्षा त्या ठिकाणी देऊ शकते। आता त्याच्या व्यतिरिक्त जर सरकारला असं वाटलं की नाही सिक्युरिटी ही दिली गेली बाहेर, आता तो कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आणि सरकारचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विषय आहे। पण नक्कीच मी फार मोठी रिस्क या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेल्या आणि आता घेतोय याची जाणीव मला सुद्धा आहे, माझ्या परिवाराला सुद्धा आहे। पण शेवटी कोणातरी या विषयासाठी